एआयचं कंपॅरिझन जर आईसोबत करायचं झालं तर ते होऊ शकतं का आणि कशा पद्धतीने होऊ शकतं? की एआय टोमण्याने मला एआय ओरडत नाही. हे मला आईला प्रॉम्प्टची गरज नसते. आईला प्रॉम्प्टची गरज नसते. एकच जण तुमच्या सगळ्या गरजांना केटर नाही करू शकत. त्यामुळे आपण एका आईकडून तेवढी अपेक्षा करणं पण चुकीचं आहे. पहिली गोष्ट तर या स्क्रिप्टनी मला सिलेक्ट केलंय. मी अजिबात तिला सिलेक्ट केलेलं नाहीये. प्रेशरमध्ये जो माणूस काम करतो आणि त्याला कामाचंही प्रेशर असतं, सो कधी कधी असं होऊ शकतं की ते प्रेशर त्याला घेता येऊ शकत नाही. पण याचा अर्थ नाही की तुम्ही तुमच्या आई वडिलांना तुमच्यापासून दूर ठेवायचं. हॅलो, मी रुचिका बोंडवे, स्टार विश्वमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. खरं तर आई ग या प्रश्नाचं उत्तर नेमकं काय, इथपासून सुरू झालेला प्रवास आई या प्रश्नाचं उत्तर हे आहे इथपर्यंत येऊन थांबतो. तर अर्थातच तुम्हाला समजलं असेल आजच्या माझ्या इंटरव्ह्यूचा विषय नेमका काय आहे. तर नमस्कार, आज मी आलेली आहे उत्तरच्या संपूर्ण स्टारकास्ट आणि डिरेक्टर सरांना भेटण्यासाठी. सो आज माझ्यासोबत आहे ऋता, अभिनय आणि क्षितिज सर. हॅलो. हाय. सो धावपळ चालू असेल ना आता प्रमोशनसाठी? येस. सो पहिले ऋता तुझ्याकडे येईल. सगळ्यात आधी लुकची चर्चा खूप जास्त होती आणि हेअर्सची खूप जास्त होती. तुझे डोळे जितके बोलके आहेत ना तेवढेच आता हेअर्स पण बोलायला लागले. तर काय एफर्ट्स घेतलेत हेअरसाठी? ह्या ऍक्च्युली या सगळ्याच क्रेडिट आमचे रायटर डिरेक्टर क्षितिज सर यांना आहे. कारण त्यांच्या डोक्यात होतं असं की शिप्रा अशा पद्धतीने दिसेल आणि मला आवडतं एक्सपेरिमेंट करायला, त्यामुळे आय वॉज रिअली अप फॉर इट. आणि सौरभ कापडे ऍक्च्युली जे आमचे मेकअप आणि त्यांनी लुक डिझाईन केलाय, आणि अमित आणि स्वप्नील म्हणून जे आहेत मुंबईला, त्यांनी कलर आणि हे सगळं केलेलं आहे. त्यामुळे त्यांचं क्रेडिट खरं तर जास्त आहे, कारण त्यांच्यामुळे मी अशी दिसू शकते. आणि ऑल्सो ज्योतिताई, कारण ती रोज माझं हेअरस्टायलिंग करत होती. त्यामुळे आम्ही ऍक्टर्स खरंच खूप नशीबवान असतो. आम्हाला फक्त जाऊन छान बसायचंय, रेडी व्हायचंय आणि मग आम्हाला क्रेडिट मिळतं. पण थँक्यू सो मच टू द एंटायर टीम, कारण अशी टीम असेल तरच आपण एक्सपेरिमेंट करू शकतो. अँड ऑल्सो क्षितिज सरांना असं वाटलं की मी हा लुक कॅरी करू शकेन, मी अशा पद्धतीने दिसू शकेन. सो थँक्स टू हिम टू, कारण मी हे एक्सपेरिमेंट करू शकले. कसं होतं ना, आपण आईला विचारतो आई एवढे केस कापू का, लहानपणापासून आहे ना आई अशी चापून चुपून वेण्या घालत हो. असते. सो तू कधी विचारलं का, आई मी हे करतीये बरं का, तर ती काय बोलली नाही नाही, ते मी कधीच सोडलं. आता काहीच नाही. मी हे म्हणजे माझ्या आधी खूप लांब केस होते, म्हणजे Exactly. फुलपाखरूच्या वेळेस पण म्हणजे एवढे होते. मी ऍक्च्युली माझ्या आयुष्यात काहीतरी तेव्हा घडलं होतं आणि मी डायरेक्ट रॅन्डमली गेले आणि केस कापून आलो. कारण मला आय डोंट नो वाय मुलींना असं वाटतं की केस कापणं हे किती लिबरेटिंग असतं, पण ऍक्च्युली ते फिलिंग तर येतं, मला मान्य आहे. पण त्यामुळे, आणि आता ऑल द मोर तिला ह्याचा आनंद जास्त आहे की ओके कामासाठी करते. पण आता कुठलीही फिल्म आल्यावर, कारण 2 सलग मी अशा फिल्म्स केल्या ज्यात मी एकदमच केस कापले आणि किंवा केसाचंच काहीतरी केलं, त्यामुळे आता कुठलंही नवीन आलं तर ती म्हणते अच्छा यावेळी काय लुक आहे, ते म्हणजे मोठे केस असणार आहेत का तू आता की छोटेच असणार. पण शी इज जस्ट हॅपी की ओके ठीक आहे, हे कामासाठी चाललंय त्यामुळे ठीक आहे. आणि पर्सनली तुलाही आवडते? मला पर्सनली खूप आवडतं, म्हणजे कारण अगं काहीतरी वेगळं दिसलं पाहिजे आणि स्वतःवर काहीतरी एक्सपेरिमेंट केला पाहिजे म्हणून. अगदीच. अभिनय सर, मी तुमच्याकडे येईल. एआयला आपण खूप सारे प्रश्न विचारतो, आज हे करू का ते, ते रिप्लाय देत राहतात. एआयचं कंपॅरिझन जर आई सोबत करायचं झालं तर ते होऊ शकतं का आणि कशा पद्धतीने होऊ शकतं? की एआय टोमण्याने मला एआय ओरडत नाही. हे मला आईला प्रॉम्प्टची गरज नसते. आईला प्रॉम्प्टची गरज नसते आणि आई कमांड देते आपल्याला. त्यामुळे सो ऑब्विसली आई 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 आहे, तिला कोणीच कधीच नाही रिप्लेस करू शकत. आई जेव्हा नसते तेव्हा आपण एआयचा वापर करतो, ते पण अगदी एकदम ट्रिव्हियल गोष्टींसाठी करतो. त्यामुळे त्या दोघांची तुलना किंवा त्या ते कधीच रिप्लेस नाही करू शकत आईला, कधीच नाही, मला नाही वाटत. मग असं कधी झालंय का, एखाद्या प्रश्नाचं उत्तर आईकडून नाही मिळालंय आणि आई म्हणते हा मी देते आणि ते तुला लगेच हवं असेल, तर त्यावेळेस तू काय केलंयस? मी लहानपणी तरी मग गुगल करायचो त्यावेळेला. तर ते म्हणजे एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर मला हवं असायचं आणि आईकडे कधी कधी ते नसायचं, तर ते मग मी गुगल करायचो. मग गुगलला प्रश्न पडायचा की याला काय प्रश्न पडलाय म्हणून, कारण तो फ्रेजच करता यायचा नाही मला. अगदीच. ओके. क्षितिज सरांकडे येते. सर, चिमणी पाखरा नावाचा सुंदर असा चित्रपट येऊन गेला की जो आजपर्यंत सुद्धा आईचा जो कंटेंट आला समोर, एखादा चित्रपट आला तर लक्षात राहतो. आणि त्याच रिलेटेड आपला विषय आहे आई. पण त्या जनरेशनची आई वेगळी होती चित्रपटामध्ये, रादर तिकडचे जे मुलं मुली होते तेही वेगळे होते. आणि आत्ताची आई वेगळी आहे, मुलं वेगळी आहे. काय सिमिलरिटी आहे का फरक, काय जाणवतं ह्याच्यामध्ये? नाही, आई ही आईच असते कुठल्याही जनरेशन मध्ये तुम्ही जा.
चिमणी पाखरं ज्या काळामध्ये आला होता त्या काळामधल्या पालकांचा मुलांचा असा तो सिनेमा होता. आणि आता हा आजच्या काळाचा आहे. आणि त्याच्यामध्ये एक महत्वाचा फरक असा आहे की जग आणखीन फास्ट झालंय, माणसं आणखीन आयसोलेटेड झाली. आणि त्या काळात एक महत्वाची गोष्ट नव्हती जी आता आहे, ती म्हणजे टेक्नॉलॉजी. ती आता खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे यायला लागली. म्हणजे एक काळ असा होता, मला आठवतं 2000 सालापर्यंत पत्र या गोष्टीला खूप व्हॅल्यू होती. जी जी आमच्या फिल्ममध्ये पण आहे की ती निवेदिका आहे आणि तिला लोकांची पत्र येतात की तुमचा आवाज आम्हाला खूप आवडतो, अजूनही आम्ही तो रेकॉर्ड करून ठेवतो. सो ती या फिल्ममध्ये गंमत अशी येतं. आणि तू हा प्रश्न खूप चांगला विचारलास, कारण या फिल्ममधली जी आई आहे ना ती अॅनालॉग आहे, तिचं सगळं अॅनालॉग आहे. आणि मुलगा जो आहे तो डिजिटल आहे, त्याचं सगळं डिजिटल आहे. सो आईचं घड्याळापासून एव्हरीथिंग जी आई वापरते ती अॅनालॉग आहे आणि एव्हरीथिंग जी मुलगा वापरतोय ती डिजिटल आहे. तर ही फक्त दोन लोकांची किंवा दोन जनरेशनची गोष्ट नाहीये, तर ही अॅनालॉग वर्सेस डिजिटल अशी ही गोष्ट आहे. सो त्यामुळे तो एक महत्वाचा मुद्दा या फिल्ममध्ये आहे, या जनरेशन्स मध्ये आहे. आणि तो खूप रिलेटेबल आहे. त्यामुळे तो प्रत्येक आईला आणि मुलाला आपलासा वाटेल. की मुलगा आईला म्हणतो की तू ही डिजिटल घड्याळ घे, तर आई म्हणते अरे कशाला घ्यायचं, ते काय वेळच दाखवणार आहे ना. म्हणजे आता परवा एक खूप इंटरेस्टिंग ऍड तयार झाली होती, कुठल्या तरी अॅनालॉग क्लॉकनी तयार केली होती, वॉच ब्रँडनी, की हे तुम्हाला वेळ दाखवतं, पण हे नाही सांगत की तुमचे 1700 ईमेल पेंडिंग आहेत. म्हणजे जे तुम्हाला स्मार्ट वॉच आहे की तुम्हाला वेळ बघायची असेल तरी ते पहिले सांगतं की 1700 ईमेल पेंडिंग आहेत, ते पहिले क्लिअर करा आणि मग तुम्हाला वेळ दाखवतं. तर आता अॅनालॉग पण लोकांना परत आवडू लागले. तर ह्या ओल्ड स्कूल असण्याचा आणि जेनझी असण्याचा असा एक इंटरेस्टिंग संघर्ष पडद्यावर तुम्हाला पाहायला मिळेल. असं होतं ना, लग्ना अगोदर आपण खूप आई ओरिएंटेड असतो की आई हे करायचं, आई ते करायचं. आणि लग्नानंतर ना आपली आई सासूबाई होऊ शकते का, हा माझा मुद्दा आहे. तर मला तुला विचारायचं आहे, ज्या तुझ्या सासूबाई आहे, जर तू आई सोबत त्यांची तुलना तर कधीच होऊ शकत नाही, पण तुला अशी कधी कमी भासते का आईची सासूबाई सोबत असताना, त्या तुझ्या आई झाल्यात का? बापरे, हा खूपच कठीण प्रश्न आहे. कारण लाईक यू सेड, आईची रिप्लेसमेंट असूच शकत नाही. Exactly. त्यामुळे मी असं पण माझं म्हणजे मला ऍक्च्युली लहानपणापासून काय आहे ना, मला खूप आया आहेत अगं. म्हणजे माझी आई तर आहेच, पण माझी मावशी जी आहे ती सुद्धा माझी आईच आहे. म्हणजे माझ्या कुठल्याही आपण जे म्हणतो माइलस्टोन्स आयुष्यातले, तर असं होऊच शकत नाही की माझे तिकीट्स फक्त 3 असतील. नाही, माझ्या प्रीमियरला 35 लोकच असतात. कारण अगं माझ्या काक्याही माझ्या तेवढ्याच जवळच्या आहेत, माझ्या सासूबाई तेवढ्याच जवळच्या आहेत. त्यामुळे मी असं हे उत्तरच देऊ शकणार नाही ऍक्च्युली, व्हेरी फ्रँकली. कारण कसं आहे ना, म्हणजे मला एक गोष्ट तर खूपच आधीच कळली, किंवा मे बी आय डोंट नो, मी खूप लवकर काम करायला लागले. त्यामुळे जेव्हा तुम्ही तुमच्या शेल मधून बाहेर जाता तेव्हा तर तुम्हाला अजूनच एक्सपिरियन्सेस येतात आणि तुम्हाला अजूनच कळायला लागतं की एक इंडिव्हिज्युअल ना, म्हणजे एकच जण तुमच्या सगळ्या गरजांना केटर नाही करू शकत. Exactly. त्यामुळे आपण एका आईकडून तेवढी अपेक्षा करणं पण चुकीचं आहे. Right. जस्ट बिकॉज ती आपली आई आहे, दॅट डझंट मीन की ती आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकणार आहे. इट इज फाईन. म्हणजे मला असं वाटतं की पण ही समज यायला एक खूप काळ बाहेर काम केल्याने तुमचं एक वय वाढायला लागतं. आणि मग तुमच्या लक्षात येतं, जे आमच्या फिल्म मध्ये पण आहे, की ती आई आहेच, पण त्याचबरोबर त्याच्या आधी एक बाई आहे आणि माणूस आहे. सो आय वुड जस्ट से की डिरेक्टली मे बी तुला उत्तर नाही देऊ शकणार याचं, पण सगळ्या म्हणजे मी मध्ये एक जे आमचं गाणं आहे हो आई, जे खूपच म्हणजे प्रत्येकालाच आता ते सगळ्यांनीच डोक्यावर धरलंय, त्याच्यावर मी सगळ्यांचे फोटो लावले होते. म्हणजे माझ्या काक्यांचेही होते त्यात. कारण जेन्युइनली म्हणजे ज्या ज्या कॅपॅसिटीमध्ये त्यांनी माझ्या आयुष्यात जे काही बदल आणलेले आहेत आणि जे काही मला जिथे जिथे माझी आई अवेलेबल नव्हती, म्हणजे तिचंही आयुष्य आहे, ती कायमच ऍज अ मुलगी आणि आई अवेलेबल होतीच. पण ज्या ज्या गोष्टी तुम्ही ते कधी कधी असं होतं की आपल्याला आपल्या आई वडिलांशी बोलता येत नाही, तर पटकन आपण मावशीला कॉल करतो Correct. किंवा पटकन आपण काकीला फोन करतो की ऐक ना, हे मी काय करू. कधी तुम्हाला काय म्हणतात त्याला, थोडं अनऑफिशियल गोष्टी च्या गरजा असतात तेव्हा. त्यामुळे दॅट डझंट मीन की ती माझी आई नाहीये. म्हणजे माझी आयाच आहेत त्या सगळ्या, म्हणजे त्या सगळ्यांनी मला घडवलंय. त्यामुळे कोण कोणाची एकाची अशी कोणीच जागा घेऊ शकणार नाहीये कधीच. फॉर दॅट मॅटर माझी आजी, बापरे, म्हणजे ती नसती तर ती इतकी अपग्रेडेड आहे आणि ती इतकी अप टू डेट आहे की मला खूप भारी वाटतं तिच्याबद्दल. आणि तिने म्हणजे जो माझ्यात इंडिपेंडन्स किंवा जे फिनॅन्शियल इंडिपेंडन्स जो आलाय ना, तो तिच्यामुळे आहे. कारण तिला मी तसंच बघितलंय लहानपणापासून. सो मी परतफेडच करू शकत नाही अगं. अगदीच. त्यामुळे ते खूप अर्ली एज मध्ये कळलं की एका व्यक्तीकडून एवढी अपेक्षा करणं खरंच खूप चुकीचं आहे. कारण ते त्या व्यक्तीवर खूप दडपण येतं
करेक्ट. आणि तर तू मी- एका इंटरव्ह्यू मध्ये पण बोलली की तुला तुझी आई बोलली की की आई झाल्यावरती तुला एक हो ते तर असतंच म्हणजे ते आय थिंक तो लहानपणापासून घरघरती कहाणी. या एक्झॅक्टली. सो अभिनय, मला विचारायचं की तू लास्ट टाइम पण बोलला होता की स्क्रिप्टचं सिलेक्शन करताना थोडासा रिडिंग करतो, काहीतरी विचार करतो. तर ही स्क्रिप्ट हातामध्ये आल्यानंतर काय तुझा पॉइंट ऑफ व्ह्यू होता की बाबा आपल्याला हे सिलेक्ट करायचंय, आपल्याला हा चित्रपट करायचा आहे म्हणून? पहिली गोष्ट तर या स्क्रिप्टनी मला सिलेक्ट केलंय. मी अजिबात तिला सिलेक्ट केलेलं नाहीये. मला मला सर म्हणाले असते, ऐक उद्यापासून शूट करतोय ये. हम्म. तर मी सगळं न ऐकता विदाऊट एनिथिंग मी गेलो असतो सेटवरती. इतका विश्वास आहे माझा त्यांच्यावरती. त्यामुळे स्क्रिप्ट ऐकणं न ऐकणं हा प्रश्नच नाहीये. मी आय कम्प्लिटली ट्रस्टेड क्षितिज सर. कम्प्लिटली ट्रस्टेड हिम, कारण याआधी आम्ही काम केलंय नाटकामध्ये. सो आय फील त्यांच्या डोक्यात जी कल्पना होती, जी गोष्ट होती, ती मला मला खूपच आवडली होती. आणि काहीही झालं मला त्याचा भाग व्हायचं होतं. कारण गेली 2 वर्ष मी कॉन्शियसली काम चूज करतोय. आणि इतकं इतकं छान काम जर तुमच्या वाटेला येतंय, तर मला असं वाटतं की तुम्ही ते कुठेच त्याला असं पकडून ठेवायला पाहिजे, कुठेच जाऊ नाही दिलं पाहिजे. दशावतारामध्ये जसं तुला बांधून ठेवलं तसं बांधून ठेवलं होतं, तसं मी त्या उत्तरला मी बांधून ठेवलं होतं माझ्या. सो त्यामुळे अगेन सिनेमाने माझी निवड केली, मी सिनेमाची निवड नाही केली. आणि एआयचा साधारण तुला किती फायदा होतोय सध्या? कारण पिक्चर मध्ये तर दिसतच आहे तू ते युज मी करतोय. खूप स्टुपिड गोष्टींसाठी एआय वापरतो. मी आत्ताच सांगतो, मी माझी IQ टेस्ट केली आहे एआय वरती. मी माझी पर्सनॅलिटी टेस्ट केली आहे. बापरे. मी एकदा रात्री 2 वाजता माझे हाताचा फोटो टाकला ChatGPT वरती आणि माझं भविष्य सांगायला सांगितलं. हो सांगतो. सांगतो राईट लेफ्ट दोघांचं. तुझं मेमोर आज बघा. राईट लेफ्ट दोघांचं भविष्य सांगेल. तुझं जातात आहे मुंबई. तुझी आता- बर्थ डेट, जन्मतारीख आणि जन्माची वेळ टाक. तुला सगळं डिटेल्ड कन्साइज रिपोर्ट मिळेल. वा. पुढच्या तुझ्या अख्ख्या जीवनाचा रिपोर्ट तुझ्या हातात असेल. मी ऑलरेडी ओव्हर ChatGPT असल्यामुळे ते उत्तरांना नाही कळेल. Exactly. वा वा वा. राईट. त्यामुळे मी तशा खूप स्टुपिड इतर पण काही गोष्टींसाठी असं मी विचारत असतो. खूप म्हणजे स्टुपिड गोष्टींसाठी, म्हणजे एकदम जनरल जे मी आधी गुगलला विचारायचो ते आता मी ChatGPTला विचारतो. कधी कधी असं होतं ना, मला बोर होत आहे, काय करू, या प्रश्नाचं उत्तर पण ते देतं, हे आजकाल मला समजायला लागलंय. येस सर, मी तुमच्याकडे येते. मला सांगा, आता आपण बघतो आपल्या चित्रपटाचा जो उद्देश तो आई आणि मुलाच्या नात्यामधला आहे. आजकाल बऱ्याचदा असं होतं, इव्हन बऱ्याच वर्षांपासून एक सर्टन एज झाल्यानंतर ना आईंना किंवा बाबांना ओल्ड एज होम मध्ये टाकलं जातं. सो आत्ताची जी जनरेशन आहे ती खूप म्हणजे एक फ्रेंड म्हणून राहते आई बाबांसोबत, पण तरी सुद्धा एक एज झाल्यानंतर त्यांना असं का वाटायला लागतं की बाबा नको आहेत ते आपल्यासोबत किंवा सेपरेट राहूयात, तर त्यांना तुम्ही काय नाही, सांगता? मला ह्याला ना 2 बाजू आहेत. एक तर असं आहे की ओल्ड एज होम्स किंवा वृद्धाश्रम किंवा सिनियर सिटीजन साठीचं एक काहीतरी रिसॉर्ट किंवा तसं राहणं, ही एक पद्धतीची गरज बनली काही लोकांसाठी, ज्यांची मुलं त्यांच्या बरोबर नसतात, ती परदेशात असतात, वेगळ्या शहरांमध्ये असतात. काय होतं, जेव्हा तुम्ही मिड लाईफ मध्ये असता तेव्हा तुमच्यावर दुहेरी प्रेशर असतं. एक तुमच्या पालकांचं असतं आणि एक तुमच्या मुलांचंही असतं. सो या दोन्ही प्रेशरमध्ये जो माणूस काम करतो आणि त्याला कामाचंही प्रेशर असतं. सो कधी कधी असं होऊ शकतं की ते प्रेशर त्याला घेता येऊ शकत नाही. पण याचा अर्थ नाही की तुम्ही तुमच्या आई वडिलांना तुमच्यापासून दूर ठेवायचं. बऱ्याच वेळेला मी माझ्या आजूबाजूला अशा काही कंडिशन्स पाहिल्या जिथे ते सांभाळणं अनकंट्रोलेबल होतं. त्यामुळे त्या लोकांना तसा चॉईस करायला लागला, कारण फिजिकलीच ते इतक्या लांब राहत होते की त्यांना ती निगा राखण्यासाठी एवढं विमान प्रवास करून किंवा एवढा प्रवास करून त्यांना सांभाळणं शक्य नव्हतं. हा एक मुद्दा आहे. आणि दुसरा असा मुद्दा आहे की ऑब्व्हियसली ओल्ड एज होम किंवा वृद्धाश्रम ही एक पद्धतीची रियालिटी आहे आपली. आणि मला असं वाटतं की ते प्रेम कमी झाल्यामुळे होतं का, हा मुद्दा वाटत नाही मला. मला असं वाटतं प्रेम असतं प्रत्येकाचं, पण कालांतराने काही लोक जबाबदाऱ्या, बाकीच्या गोष्टी याच्यात इतकी गुंतून जातात की त्यांना ते फिगर आउट करता येत नाही की आत्ता प्रायोरिटी कशाला द्यायची. मला विचाराल तर आयुष्यभर तुमची प्रायोरिटी ही तुमचे पालक असलेच पाहिजे, कारण त्यांच्यामुळे तुमचं अस्तित्व आहे. पण प्रत्येक माणसाच्या आयुष्यात त्या त्या क्षणी काय चाललंय याचा जर आपण विचार केला तर त्याचं उत्तर आपल्याला सरळ सरळ ब्लॅक आणि व्हाईट मध्ये देता येत नाही. बरोबर. म्हणजे ते म्हणणं खूपच सोपं आहे की अरे अशी कशी मुलं आई वडिलांना सोडतात आणि असं कसं त्यांचं हे चालू आहे. तर तुम्ही जर बघितलं तर आता जगभरामध्ये सिनियर सिटीजन लिव्हिंग नावाची एक कॉन्सेप्ट आली. म्हणजे सिनियर सिटीजन साठीचं एक रिसॉर्ट काइंड ऑफ लिव्हिंग जिथे तेही सन्मानाने जगू शकतात.
आणि जिथे तेही अतिशय चांगलं म्हणजे फ्लॅट्स विकत घेऊन तिथे जगतायत, अशा स्कीम्स महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय आहेत. त्या हाऊसफुल होतात, म्हणजे त्या लिटरली सोल्ड आउट होतात अशा स्कीम्स. आणि इट्स अ डिग्निफाईड वे ऑफ सिनियर सिटीजन लिव्हिंग. म्हणजे त्यांना त्यांचा इंडिपेंडन्स पण दिला जातो आणि मुलांना त्यांचं कामही करू दिलं जातं. सो ह्या आत्ता आपण अशा पद्धतीच्या समाजात आलो ना, जिथे ऑलरेडी माणसं छोट्या छोट्या ग्रुप्समध्ये व्हायला लागलीत, इंडिपेंडंट व्हायला लागलीत. तर अशा वेळेला ही काळाची गरज थोडीशी झालेली आहे. पण मला असं वाटतं की जसं आपल्या लहानपणी आपल्याला काहीतरी झालं म्हणून आपले आईवडील आपल्याला कधीच सोडत नाहीत, तसं त्यांच्या मोठेपणी त्यांना काहीतरी झालं म्हणून त्यांना सोडणं हे मला दुर्दैवी वाटतं. तसं डेफिनेटली होता कामा नये. तो आता आपण शेवटकडे येतोय. जाता जाता आपल्या सगळ्या प्रेक्षकांना काय सांगाल? जाता जाता एवढंच सांगेन की तुम्ही बघायला जा आमचा हा सिनेमा उत्तर. आणि हिने खूप छान प्रश्न विचारले, मला प्रश्न तिचे खूप आवडले. आणि असेच प्रश्न तुमच्याही आयुष्यात तुमच्या मनात असतील तर त्याची उत्तरं तुम्हाला 12 डिसेंबर पासून नक्की मिळतील. वर्षाचा शेवट अतिशय सुंदर हृदय आणि सेलिब्रेटिव्ह नोटवर करायचं असेल तर उत्तर पाहायला विसरू नका. सेम मला आता सेम CC आणि BCC. सीसी आणि बीसीसी. तुम्ही तुमचं वर्षाचा शेवट खऱ्या अर्थाने जर सुंदर करायचा असेल, आई सोबत घालवायचं. आपल्याला नेहमी आपली आई सांगत असते की यार तू माझ्यासोबत वेळ घालवत नाहीस, मला बाहेर घेऊन जात नाहीस. सो आई सोबत एक लंच आणि नंतर उत्तर बघा, किंवा आधी उत्तर बघा आणि मग डिनरला जा, म्हणजे तुम्हाला डिस्कस करायला खूप गोष्टी मिळतील. ते सगळंच सांगितलंय दोघांनी, त्यामुळे मी परत तेच सांगेन की प्लीज आमचा सिनेमा येतोय उत्तर. मुलगी पाहिजे. प्लीज 12 डिसेंबर पासून आमची फिल्म नक्की बघा. थँक्यू. थँक्यू.